नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जुलै महिन्यात काही विशिष्ट झाडं घरी आणली तर घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते असं म्हटलं जातं. हा महिना ना खूप थंड असतो ना खूप उष्ण. अशातच या महिन्यात घरात जर काही झाडं लावली तर ते आपल्या मनासाठी आणि मेंदूसाठी खूप चांगलं मानलं जातं. काही झाडं आणि शेवटी मे महिन्यात लावली जातात, तर काही जून जुलै महिन्यात, तर काही वनस्पती दिवाळीच्या सुमारास लावली जातात. मात्र घरात झाड लावताना वास्तुशास्त्राचे काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार या महिन्यात घरात किंवा घराच्या परिसरात जास्वंदीचे रोपटे लावणे खूप शुभ मानले जाते. जास्वंद ही दररोज फुलते आणि ती औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. शंकर आणि गणपतीच्या पूजेमध्ये आवर्जून वापरली जाते. ही झाडं घरात लावल्यास ताजेतवानेपणा, उत्साह आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढते. याशिवाय जास्वंदीचे झाड घराच्या मुख्य दाराजवळ किंवा देवघरासमोर लावल्याने ती जागा सात्विकतेने भरते असं म्हटलं जातं. त्याचबरोबर अपराजिता वनस्पती किंवा निळ्या रंगाची गोकर्णी देखील लावावी. ही वनस्पती नीलवर्णीय आहे आणि यांच्यावर नाजूक फुलं फुलतात. यामध्ये फुलांचे वेगवेगळे रंग असतात. याच्या वेलीवर सुंदर अशी निळी, पांढरी, गुलाबी फुलं येतात. रोजची देवपूजा आणि धार्मिक विधींमध्येही गोकर्णीच्या फुलांचा वापर केला जातो. तिचं नावच अपराजिता म्हणजे कधीही न हरलेली आहे. यामुळेच तिला घरात स्थान दिलं तर त्या घरात यश, जय आणि शांती नांदते असं मानलं जातं. या झाडाच्या लागवडीमुळे घरातील हवा शुद्ध होते, मन प्रसन्न राहतं आणि वातावरणात एक प्रकारचं सौंदर्य आणि शुभता निर्माण होते. तसेच मधुमालती या फुलझाडाला वास्तुशास्त्रात खूप महत्त्वाचं मानलं जातं. मधुमालती ही एक वेलवर्णीय वनस्पती असून तिची फुलं अतिशय वेगानं वाढतात आणि सुगंधानं घराच्या आजूबाजूला प्रसन्नता पसरवतात. ही वेल घराच्या कठड्यावर किंवा कंपाऊंडवर चढवली की ती केवळ घराचं सौंदर्यच वाढवत नाही, तर सकारात्मक ऊर्जाही वाढवते. यासोबतच रेन लिली ही एक आणखी नाजूक आणि सुंदर झाड आहे. म्हणजे विशेषतः घराच्या आतील भागात लावणं फायदेशीर ठरतं. पावसाळ्याच्या पहिल्या सरीसारखं हे फूल उमलतं आणि मनाला गारवा देतं. वास्तुशास्त्रानुसार रेन लिली घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून वास्तुदोष दूर करण्यास मदत करते. आणखी एक महत्त्वाची वनस्पती म्हणजे टिकोमा. या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की ते उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही हंगामात उमलतात. टिकोमाच्या फुलांना एक खास आकर्षण असतं आणि टिकोमाचं रोप घरात लावल्यानं घरातील वादविवाद, कलह कमी होण्यास मदत होते आणि घरात शांतता, सामंजस्य आणि संवाद वाढतो. त्याचबरोबर पांढरा चाफा, हिरवा चाफा, पिवळा चाफा, कदंब ही झाडं नुसतीच आपल्या अंगणाला शोभा देत नाही, तर आपल्या घरात सौंदर्य, सुगंध आणि सकारात्मक ऊर्जा यांचं सहज स्वागत करतात. या झाडांची फुलं पाहणं म्हणजे जणू निसर्गाशी संवाद साधण्यासारखं आहे. चाफ्याच्या प्रत्येक रंगाचं फूल काहीतरी वेगळं सांगत असतं. पांढरा चाफा शांततेचा संदेश देतो. पिवळ्या चाफ्यात प्रसन्नतेचं सौंदर्य असतं, तर हिरव्या चाफ्याचं झाड हे शांती आणि बहर यांचं प्रतीक मानलं जातं. कदंबाच्या झाडाला तर आपल्या पौराणिक संस्कृतीत खूप पवित्र मानलं जातं. भगवान श्रीकृष्णांची बाललीला ह्याच झाडाभोवती फिरते. म्हणूनच या झाडांना देवत्वाचं स्थान मानलं जातं. या सर्व झाडांमुळे घरावर सौंदर्य निर्माण होतं असं नाही, तर या झाडांच्या उपस्थितीमुळे घरामध्ये शांती, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धतेचं वातावरण तयार होतं आणि आध्यात्मिक स्पर्श घराला मिळतो. म्हणूनच या जुलै महिन्यात तुमच्या घराच्या अंगणात किंवा गॅलरीत या शुभ झाडांची लागवड करून नक्की बघा. कारण निसर्गाशी मैत्री केली की नशीब आपोआप खुलतं असं म्हणतात. धन्यवाद.